तर मी एक बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून आणि मिरची आणि शेंगदाण्याची जाड अशी भरड बारीक करून घेतलेली आहे. काजू बदाम पिस्ताचे काप घेतलेले आहेत, भिजवलेला शाबू, वेलची पूड, साखर आणि इथं वरई घेतलेलं आहे. वरईला भगरसुद्धा म्हटली जाते आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे इथं मी खीरसाठी. आता मी वरई नीट करून घेणार आहे व्यवस्थित. त्याच्यात खडे वगैरे असतात, म्हणजे जास्त करून त्याच्यातले खडे दिसत नाहीत, बारीक गारगोटीसारखे खडे असतात त्याच्यामध्ये पांढरे पांढरे, त्यामुळे ते जास्त करून दिसून येत नाही. त्यामुळे व्यवस्थित वरई नीट करून घ्यायची, नाहीतर म्हणजे खडे वगैरे दिसत नाहीत त्याच्यातून, खाताना दाताखाली वगैरे येतात. त्यामुळे व्यवस्थित वरई नीट करून घ्यायची. तर माझ्या वरईमध्ये इथं काहीच नव्हतं, त्यामुळे माझं पटकन झालेलं आहे नीट करून. तर इथं मी एक पॅन घेतला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला वरई भाजून घ्यायचे. वरई थोडी भाजून घ्यायची, कारण वरई थोडीशी भाजली की त्याचा भात पण छान होतो. वरई जर तुम्ही व्यवस्थित नाही भाजली तर भात व्यवस्थित होत नाही, चिकट वगैरे जास्त होऊ शकतो. त्यामुळे वरई थोडीशी भाजून घ्यायची. अशी जराशी पांढरी पांढरी अशी दिसायला लागली की वरई काढून घ्या गॅस बंद करून. आता बघा इथं माझी वरई भाजून झालेली. आता मी एका ताटात काढून घेते थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपण खीर करायला घेऊया. तर तिथं यासाठी मी एका गॅसवर पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवणार आहे. तर बघा इथं दूध गरम करायला ठेवलं आहे मी, आणि इथं मी दोघांसाठीच खीर म्हणजे दोघांचा स्वयंपाक करते, त्यामुळे मी इथं थोडंसं दूध घेतलेलं आहे. बघा आता इथं दूध पण थोडंसं गरम झालं आहे. दुधाला आता उकळी आली की आपण त्याच्यामध्ये शाबू घालणार आहे. बघा इथं आपल्या दुधाला छान उकळी आलेले. आता त्याच्यामध्ये शाबू घालून घ्यायचा. इथं मी 2 माणसांसाठीच बनवते, त्यामुळे मी इथं 2 ते 3 चमचेच भिजवलेला शाबू घेतला आहे. बघा तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता, किती माणसांचं तुम्हाला बनवायचं आहे त्याच्यानुसार घ्या. आणि 2 चमचे साखर घेतलेली आहे मी इथं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. आपल्याला ही खीर बऱ्यापैकी घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे, म्हणजे शाबू पूर्ण असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, असा काचेसारखा त्याचा म्हणजे काचेसारखा दिसला पाहिजे शाबू. तोपर्यंत आपल्याला खीर शिजवून घ्यायचे थोडीशी घट्ट होईपर्यंतच. आणि इथं मी खीर घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये मिल्क पावडर वगैरे काही घालणार नाही, कारण शाबूची खीर बऱ्यापैकी घट्टच होते. तर खीर होईपर्यंत आपण आता इथं वरईचा भात करून घेऊया. आता मी वरई एका कुकरमध्ये घेतलेले आहे. तुम्ही पातेल्यात वगैरे पण डायरेक्ट घालू शकता गॅसवर शिजायला. तर मी इथं कुकरमध्ये घेतलेले आहे वरई. आता ही वरई मी स्वच्छ धुवून घेणार आहे. त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर निघून जातो. तर वरई छान स्वच्छ धुवून घ्यायची. आणि खाली दगड वगैरे असतील तरी, म्हणजे बारीक खडे वगैरे असतील तरी आपल्या हाताला लागतात, त्यामुळे वरई स्वच्छ धुवून घ्यायची. आणि त्याच्यामधलं पाणी आता मी काढून घेणार आहे. वरई स्वच्छ धुवून एकदाच धुतली तरी चालेल, 1-2-3 वेळा धुवायची पण गरज नाही, एकदा धुतली तरी चालेल. बघा आता इथं मी वरई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आता मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता मीठ मिक्स करून घ्यायचं नाही तर मीठ तळालाच राहतं आणि मग भात तुमचा खारट होऊ शकतो. बघा आता इथं मी बोटाचं एक कांडा असं एवढं पाणी घेतलेलं आहे 1 वाटी वरईसाठी. आणि आता इथं आपल्याला कुकरचं झाकण लावून त्याला 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे आहेत. बघा आता इथं मी गॅसवर ठेवणार आहे आणि आपल्याला 1 ते 2 शिट्ट्याच करून घ्यायच्या, वरई लगेच शिजते. आणि इथं दुधाला पण उकळी आलेली आहे. बघा अजून थोडं आपल्याला खीर शिजवून घ्यायचे, अजून शाबू वगैरे आपला पूर्ण शिजलेला नाही आहे. बघा अजून थोडंसं आपल्याला इथं खीर शिजवून घ्यायचे. तोपर्यंत मी इथं बटाटा व शेंगदाण्याची आमटी करून घेणार आहे. तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तर तुम्ही फक्त शेंगदाण्याची आमटीसुद्धा करू शकता, मिरची आणि शेंगदाणे जाड जाड भरडून, म्हणजे मिक्सरला वाटून. आता मी इथं 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा मी मिरची आणि बारीक शेंगदाण्याचं कूट वाटलेलं आहे ते मी घातलं 1 ते 1.5 चमचा. आता ते जरा भाजून घ्यायचं. थोडंसं भाजल्यानंतर त्याच्यात मी बटाटा घालणार आहे. इथं मी 1 बटाटा घेतला आहे छोटा बारीक चिरून. तर आता हा बटाटा घालायचा, थोडंसं परतून आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. थोडासाच बटाटा परतून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं.
आणि मी इथं 1 ग्लास भरून पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये. बघा मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा आमटी. शेंगदाण्याची छान लागते खायला, त्यामुळे थोडी जास्तच केली तरी चालेल, सगळ्यांनाच आवडेल अशी आहे. तर बघा इथं आपली खीर पण थोडीशी घट्ट झालेली आहे. थंड झाल्यानंतर खीर ही जास्त घट्ट होते, त्यामुळे जास्त घट्ट पण करायची गरज नाही. बघा आता इथं शाबू पण पूर्ण ट्रान्सपरंट झाल्यागत दिसतोय, काचेसारखा कलर आल्यासारखा. आता मी त्याच्यात घालणार आहे थोडीशी वेलची पूड आणि काजू बदाम पिस्ताचे काप घालून मिक्स करून घ्यायचं. बघा आता इथं आपली खीर झालेली आहे, बऱ्यापैकी घट्ट झाली आहे. आता मी ही खीर गॅस बंद करून थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवणार आहे. बघा आता इथं झाली आपली खीर, आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि इथं आपल्या आमटीला पण छान उकळी आलेली आहे. त्याच्यात मी 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. कूट घालून छान मिक्स करून घ्यायचं. आणि मी बघा आता पातळ दिसते, पण शिजल्यानंतर ते घट्टच होते आमटी थोडीशी. मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं, त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. बघा आता आमटीला आपल्या उकळी आलेले आहे. आता बटाटा आपण शिजला आहे का बघून घेऊया. तर बटाटा छान शिजला आहे, बघा मऊ झाला आहे चांगला. बटाटा छान शिजवून घ्यायचा, कच्चा राहून देऊ नका. आणि वरईचा भात पण छान शिजवून घेतला आहे, त्याच्यासाठी मी 2 शिट्ट्या केलेल्या आहेत. आणि आपला भात पण छान शिजलेला आहे वरईचा. बघा आपली आमटी पण छान झालेली आहे. जास्त घट्ट पण आमटी करायची नाही, पातळच आमटी खायला छान लागते. तुम्ही उपवासाला हे सुद्धा फक्त बटाटा आणि शेंगदाण्याची आमटीसुद्धा करून खाऊ शकता, खूप छान लागते खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि बघा इथं आपली साबुदाण्याची खीर पण झालेली आहे, किती घट्ट झाली आहे बघा, थोडीशी थंड झाली आहे तरी. बऱ्यापैकी सगळ्यांना शाबू खायला आवडतो असं नाही, त्यामुळे तुम्ही एकदा ही ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.